Hello students, welcome to PSGP मंडल कॉलेज ऑफ एज्युकेशन शहादा. स्टुडंट्स, आज आपण EPC2 लाईफ स्किल एज्युकेशन समजून घेणार आहोत. तर यातील युनिट नंबर फर्स्टमधील लास्ट पॉईंट 1.4 समजून घेणार आहोत. जीवन कौशल्य शिक्षणाची व्याप्ती, स्कोप ऑफ लाईफ स्किल्स एज्युकेशन. तर व्याप्तीमध्ये आपण कसला अभ्यास केला पाहिजे हे ब्रह्माच्या व्याख्येनुसार स्पष्ट होते. अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये अध्ययन अनुभवांचे संघटन अपेक्षित असते. जीवन कौशल्य शिक्षणाच्या व्याप्तीतही तेच अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आकृतीत जीवन कौशल्य शिक्षणाने जे क्षेत्र व्यापलेलं आहे ते आकृतीत तुम्हाला लक्षात येतच असेल. तर शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये जीवन कौशल्य व्यापलेलं आहे तर बघा, शिक्षण तज्ज्ञ, प्राध्यापक, अभ्यासक, व्यवस्थापक, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षक, विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक. तर हे सर्व जी क्षेत्र आहेत शैक्षणिक संदर्भात, तर या सर्व क्षेत्रांनी जीवन कौशल्य शिक्षण व्यापलेलं आहे. तसंच उद्योग क्षेत्र, तर उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा जे क्षेत्र आहे तर त्या सर्व क्षेत्रांनी जीवन कौशल्य व्यापलेले आहे. तर उद्योग क्षेत्रामध्ये समन्वयक, प्रशिक्षक, समुपदेशक, व्यवस्थापन मंडळ, कामगार, संघटक आणि मार्गदर्शक, तर या सर्व क्षेत्रांनी जीवन कौशल्य शिक्षण हे व्यापलेलं आहे. तर जीवन कौशल्य शिक्षण चांगले जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन पुरविते. WHO तसेच वर्ल्ड बँक किंवा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी जीवन कौशल्य शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यावेळी आपल्या देशाच्या गरजेनुसार जीवन कौशल्य शिक्षणाची रचना केली. जीवन कौशल्यांचे स्वरूप पाहताना याचा आपण अभ्यास केला. विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जीवन कौशल्य शिक्षणाचा विचार केला गेला. जीवन कौशल्य अनेक आहेत. आज केवळ शाळांमध्येच नाही तर महाविद्यालयांमध्ये देखील जीवन कौशल्यांवर आधारित वेगवेगळ्या सर्टिफिकेट्स कोर्सेस सुरू करण्यात आलेले आहेत. तसेच खाजगी संघटनांकडून देखील जीवन कौशल्य शिक्षणावर आधारित सेमिनारचे आयोजन केले जाते. शॉर्ट टर्म कोर्सेसचे देखील आयोजन केले जाते. जागतिकीकरणात जीवन कौशल्यांचे वाढते महत्त्व लक्षात घेता याचे शिक्षण देणे गरजेचे झालेले आहे. केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर औद्योगिक क्षेत्रातही आपल्या कामगारांना जीवन कौशल्य शिक्षण देण्याचा आग्रह केला जातो. त्यांच्यासाठी चर्चासत्र, परिषदांचे आयोजन करून जीवन कौशल्य शिक्षण दिले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जीवन कौशल्य शिक्षणाने व्यापलेले आहे. जीवन कौशल्य शिक्षण काळाची गरज आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जगातील प्रत्येक व्यक्ती गुणवत्तापूर्ण जीवनाचे महत्त्व जाणतो. जीवन कौशल्यांमुळे जीवनाच्या सर्व बाजूंचे परीक्षण करता येते. संपूर्ण जीवन कौशल्यांवर आधारित आहे. मानवाचा उदरनिर्वाह करून तग धरून राहायचे असेल तर त्यासाठी जीवन कौशल्ये ताकद देतात. शाळेतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक या सर्वांनाच जीवन कौशल्य क्षमतांचा अभ्यास उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येक व्यक्तीजवळ अनुभवांचा खजिना असतो. स्वप्ने असतात. त्यांना सत्यात उतरविण्यासाठी विशिष्ट अशा जीवन कौशल्यांची आवश्यकता असते. वेगवेगळ्या क्षेत्रात समुपदेश असतात. त्यांचे समुपदेशन प्रभावी, परिणामकारक असणे गरजेचे असते. अशा समुपदेशकांना ही जीवन कौशल्य शिक्षणाची आवश्यकता असते. ते विविध सर्टिफिकेट कोर्सेसमार्फत हे शिक्षण घेण्यास पसंती देतात. समन्वयकांना देखील समन्वय घडवून आणण्यासाठी
किंवा ज्या क्षेत्रात ते समन्वयकाचे काम करीत आहेत ते अचूक करण्यासाठी जीवन कौशल्य शिक्षण गरजेचे असते. मार्गदर्शनाचे क्षेत्र देखील जीवन कौशल्य शिक्षणाने व्यापलेले आहे असे म्हणता येईल. तर स्टुडंट्स, तुमच्या लक्षात आलंच असेल जीवन कौशल्य शिक्षणाची व्याप्ती ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांनी व्यापलेल्या आहे ते क्षेत्र तुमच्या लक्षात आलंच असेल. तर युनिट नंबर 1 आपलं संपलेलं आहे. तर युनिट नंबर 2 आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. धन्यवाद. नेक्स्ट युनिट आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊ.